मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात अहंकार आणि लंकेवरून वार पलटवार झालेत। अहंकार विरोमुळे रावणाची लंका जळून खाक झाली आहे असा टोला शिंदेंनी लगावला। तर आपण लंकेत राहत नाही त्यामुळे कुणी काही बोललं तरी मनावर घेऊ नका असा पलटवार फडणवीसांनी केलाय। एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे तोपर्यंत कोणी बंद करू शकत नाही। मी कधी या ठिकाणी काम करताना कधी डाव उजव करत नाही। डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात। एका अधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात। अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे। आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे। भरत कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका। कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही। आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ। आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही। त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात। प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे।